नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. नागपंचमी स्पेशल मी आज इथं कानोले बनवणार आहे. यासाठी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आणि 1.5 गिलास पाणी टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकली. मध्यम गॅसवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता तोपर्यंत इकडं मी पीठ मळून घेणार आहे. तर यासाठी इथं थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडं पाणी टाकायचं आहे. आता पुरणपोळी बनवायची म्हणून मी ह्याच्यात तेल टाकलं नाही, कारण पुरणपोळी फुटते तेल टाकल्यावर, यासाठी. आता इथं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. आता हे छान असं थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता. एकजीव करून घेतलेलं आहे. आता असंच झाकून ठेवायचं वरून तेल लावून. आता इथं डाळ पण छान शिजलेली आहे. डाळ शिजत असताना एक चूक करायची नाही. डाळ अगोदर कधीच भिजत घालायची नाही. डाळ जर भिजत घातली पुरण शिजवण्याच्या अगोदर, तर पुरण चिकट होतं आणि पोळ्या पण फुटतात. त्यासाठी डाळ सुरुवातीला भिजू घालायची नाही. आता इथं साखर टाकून घेतलेली आहे पुरणामध्ये. आता छान असं बारीक करून घ्यायचं चाळणीने. आता आता पुरण एकदम बारीक झालेलं आहे. ते ह्याच्यात विलायची पावडर टाकली. आता मिक्स करून घ्यायचे, एका भांड्यात काढून ठेवायचे. एकदम छान घट्ट असं पुरण तयार झालेलं आहे, तर बघू शकता. आता हे एका भांड्यात काढून ठेवायचे. थोडंसं गरम असेल तर थंड झाल्यावर एका भांड्यात काढून ठेवायचे. आता पीठ छान असं पाणी आणि थोडंसं तेल लावून मळून घ्यायचे आणि मऊ करून घ्यायचे. जास्त वेळ पीठ मळून ठेवलेलं होतं त्यामुळं. आता कानवले बनवायचे त्यामुळं थोडंसं पीठ घट्टच ठेवलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 गिलास पाणी टाकून चाळणी ठेवायची वर. आता इथं कानवले बनवायचे, तर एका चपातीच्या आकाराचा पिठाचा उंडा बाजूला काढून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला पीठ लावून लाटून घ्यायचे. आता तुम्हाला ज्या आकाराचे कानोले बनवायचे त्या आकाराचं वाटी किंवा ग्लासनं कट करून घेऊ शकता. आता इथं डब्याचं टोपण घेतलेलं आहे मी. आता याच्यावर पुरण अशा पद्धतीनं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं करंजीच्या आकाराचा कानोला बनवून घ्यायचा आहे. तुम्ही डिझाईन पण बनवू शकता काट्या चमच्यानं किंवा बोटाने. आता मी इथं काही केलेलं नाही, डिझाईन बनवलेली नाही. आता चाळणीला थोडंसं तेल लावून इथं कानवले वाफवून घ्यायचे दोन्ही बाजूनी. आता खालचा भाग छान असा वाफवलेला आहे. चमच्यानं पलटून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे नंतर आणखी एकदा. आता इथं कानोले तयार झालेले आहेत, बघू शकता. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. ते बघू शकता एकदम छान असे शिजलेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.